मतदान करताना भावनिक होऊ नका असं आवाहन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला केलं आहे। बारामतीच्या शिरसुफळमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी 40 वर्षांपूर्वी आलेल्या सुनेला मतदान करणार की मुलीला असा सवाल केला। सुनेला मान असतो, भावनिक होऊ नका असंही अजित पवार म्हणाले। माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे। काँग्रेस नेते धवलसिंग मोहिते पाटलांचा भाजप उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पाठिंबा मिळवण्यात फडणवीसांना यश आलंय। तर धवलसिंग हे विजयसिंग मोहिते पाटलांचे पुतणे आहेत आणि त्यांच्या रूपात फडणवीसांनी आणखी एक पुतण्या गळाला लावलेला आहे। त्याचप्रमाणे माढा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष निर्माण करण्यातही त्यांना यश आलंय। बार्शीचे कार्यसम्राट आमदार म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आमदार राजेंद्र राऊतांचं कौतुक केलंय। तर शिवाय बार्शीचे भगीरथ राजेंद्र राऊत आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि राजा भाऊवर माझं विशेष प्रेम आहे असं देखील फडणवीस म्हणाले। ते सोलापुरातील बार्शीतील सभेमध्ये बोलत होते। अभिजित पाटील शरद पवारांसाठी काम करत होते, मात्र एखाद्याला मुसक्या बांधून जसं दरबारामध्ये आणलं जातं तसंच भाजप दरबारामध्ये अभिजित पाटलांना आणलं जात असल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत। तर भाजपला पंढरपुरी हिसका दाखवा असं आवाहन जयंत पाटलांनी माढा मतदारसंघातील मतदारांना केलं। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचं उदाहरण देत वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद असं वक्तव्य रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंबाबत केलंय। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंसाठी घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। अंबरनाथमध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलाय। तर मेळाव्यामध्ये यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न करण्यात येणार आहेत। मागील 10 वर्षात केलेली कामे घेऊन घरोघरी पोहोचण्यासाठी महायुतीतील प्रत्येक पक्षाने पूर्ण ताकदीने काम करणं गरजेचं असल्याचं मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मेळाव्यामध्ये बोलताना व्यक्त केलं। अहमदनगर शहरात ओबीसी समाजाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचं मजकूर या बॅनरवर छापण्यात आलाय। तर बॅनरवर मफलर घातलेला प्रतिकात्मक फोटोही छापण्यात आलाय। या बॅनर्समुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे। जरांगे यांनी बेडकासारखं फुगण्याचं काहीच कारण नसल्याचंही भुजबळ म्हणाले। मोदींना महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही म्हणाले होते। मोदींच्या महाराष्ट्रात जंगी सभा होत असल्याचंही भुजबळांनी सांगत जरांगे यांची खिल्ली उडवली।